नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णव आता एवढा चिडलेला आहे आणि त्याचा जो रागाचा पारा आहे तो संपलेला असतो आणि त्याने अंजलीच्या अक्कल ठिकाणावर आणलेली आहे. आता प्रश्न पडला आहे की नक्की काय केलं असेल, कशामुळे अंजलीच्या अक्कल ठिकाणावर आणली असेल. तर अर्णवने भयानक असा स्टँड घेतलेला आहे आणि अंजलीला चांगलीच तिला दाखवून दिलेलं आहे की त्या बाळावरती माझा किती हक्क आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात. बाळाची रूम डेकोरेट करायची आहे, त्यासाठी लागणारं सगळं साहित्य त्यांनी आणलेलं असतं आणि सगळी तयारी अशी सुरू झालेली असते. दोघंही खूप आनंदात असतात. नक्की काय करायचंय, कशा पद्धतीने रूम डेकोरेट करायचे हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता रूम डेकोरेट करण्यासाठी येतात. म्हणजे खेळणी आणलेली असतात की कोणतं खेळणं कुठं लावायचं आणि काय करायचं याबद्दल त्यांचं सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, इथे लावायचं. म्हणजे पाळण्यापासून सगळी तयारी केलेली आहे, सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आणि मग मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही वाद घालत असतात. ते म्हणत असतात की नाही, आता कळलंच पाहिजे की काय करायचं. ईश्वरी म्हणत असते की असं. त्यानंतर ईश्वरी स्वतः ती खेळणी घेऊन त्या खेळण्यांबरोबर खेळत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मला असं वाटतंय की तूच लहान झालीस, कसं माहितीये का. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, मोठी कुठे झालीस ना, अजून तेवढीच आहेस तू, म्हणून तर हे सगळं चाललेलं आहे असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय. तेव्हा ती म्हणते की मी छोटा पॅकेट बडा धमाका आहे. अर्णव म्हणतो की काय असलं बोललीस म्हणून हे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे असं वाटतं तुला. नाही नाही, हे असं कधीच नाही होऊ शकत. कारण काहीही झालं तरीही हे जे सगळं आहे ना ते आपण माझ्या मनाप्रमाणे करायचं. कारण माझ्या भाचीसाठी आपण रूम सजवतोय ना, माझ्या भाचीसाठी रूम डेकोरेट करतोय ना, असं चाललेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की असंच होणार आहे. इकडे नम्रता बिचारी वाट बघत आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि सगळं नीट झालं पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि मग तिने आकाशला फोन करते. आकाश सर, तुम्ही येताय ना. कारण तिने आईस्क्रीम आणि मिल्कशेक या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि त्यासाठी चेकिंगला इन्स्पेक्शनला माणसं येणार असतात. म्हणून तिच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि लवकरात लवकर आकाश सरांनी येणं गरजेचं आहे. कारण तिला हे जे सुरू केलेलं आहे त्या गोष्टीचं तिलाही टेन्शन येत असतं, कळत नसतं काय करायचं आहे आणि तिला काळजी वाटत असते. म्हणूनच तिने शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी आकाशला बोललेल्या असते आणि तिने प्रत्येक वेळेस आकाशला इन्फॉर्मही करत असते की आकाश सर नक्की तुम्ही या, कारण मला ना त्या गोष्टींची भीती वाटते, मला नाही कळत आहे की मी कसं मॅनेज करणार आहे. आणि इकडे तोपर्यंत आकाश मात्र चिडतो आणि तिला सांगतो की हो, माझ्या लक्षात आहे आणि मी नक्की येणार आहे असं आकाश तिला सांगू लागतो. इकडे अर्णव ईश्वरीची जोरदार तयारी आहे. आकाश एका वेगळ्याच पेचात सापडलाय. कारण वल्लरी ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलली आणि त्यानंतर अंजलीने सांगितलंय की जा तू, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी इथं थांबायची गरज नाही. बिचाऱ्या आकाशला कळतच नसतं की आता करायचं काय, कारण तो विचारच करत असतो. इकडे अर्णव ईश्वरीची डेकोरेशनची तयारी जोरदार सुरू झालेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत आणि अर्णव ईश्वरी घरी असतात. सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि अर्णव ईश्वरीला या सगळ्या गोष्टी माहितीच नाही आहेत हॉस्पिटलमध्ये काय गोंधळ चाललेला आहे. इथे दोघांनीही ठरवलंय की बाळासाठी अंजलीसाठी छान अशी रूम डेकोरेट करायची, सगळं छान करायचं, आल्यावर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि मग ईश्वरीच्या हातात फुगा असतो आणि ईश्वरी ते फुगे फेकून मारत असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि त्याच वेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आनंदात असतात. आणि मग आता अर्णव उठतो आणि त्याला खूप गरम व्हायला लागलेलं असतं आणि तो फॅन लावतो. फॅन लावलेला असतो त्यावेळेस सगळे आता जे डेकोरेट केलेलं आहे ते सगळे फुगे उडायला सुरुवात होते. आणि ईश्वरी म्हणते काय आहे सर. आणि मग अर्णव म्हणतो की नाही, मला गरम होतंय, त्यामुळं मला फॅन लावायचा आहे. ईश्वरी म्हणते अहो एवढं काय तर, आले थांबा. ईश्वरी जाते आणि अर्णवसाठी बर्फ
आणि कोकम सरबत घेऊन येते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हे घ्या, आता तरी कळेल ना, आता नाही ना होणार गरम, असं ईश्वरी ती अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणते हे काय आहे, नको आहे मला हे. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला गरम होत होता ना, म्हणून तर आणले मी तुमच्यासाठी. पण अर्णवचं म्हणणं असतं की मला नको आहे ते सरबत. तेव्हा ईश्वरी म्हणते प्या हो, बघा कसं लागतंय, असं ईश्वरी सांगत आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की पिऊ दे तरी मग सांगतो. मग शेवटी अर्णव ते सरबत पितो आणि ईश्वरी म्हणते अजून बर्फ टाकू का, म्हणून सेपरेट बर्फसुद्धा घेऊन आलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नको, असं म्हणत अर्णव शांतच होतो. आणि मग मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. दोघंही सगळं आवरत असतात आणि एक टेडी असतो, तो कुठे ठेवायचा, काय करायचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यामध्ये दोघंही एकत्र बेडवरती पडतात, एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याचवेळी ईश्वरीसुद्धा अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. आणि मग अर्णव एक फुगा हातात घेऊन असतो, तो ईश्वरीच्या अंगावर फेकणार असतो आणि ज्या पद्धतीने त्याने हातात पकडलाय त्याच वेळी तिथेच तो फुगा फुटतो आणि अर्णव दचकतो. ईश्वरी हसू लागते. अर्णव पण त्याच्या चेहऱ्यावर पण हसू येतं, कारण मजेशीर घडलेलं असतं. दोघंही खुश असतात. आणि मग अर्णव म्हणत असतो आपण एवढं सगळं केलंय पण ताईला आवडेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते काळजी करू नका, बाळ आणि ताई या दोघांचंही दिल खुश होऊन जाईल, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की चालेल. आता हॉस्पिटलमध्ये अंजलीला वॉकसाठी बाहेर आणलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस इकडे राकेशच्या वॉर्डच्या तिकडे ते आलेली असते. नर्स तिला म्हणते की चला इथून आपल्याला माघारी जायचं आहे. पण अंजली ऐकायलाच तयार नसते, नाही मला एकदा माझ्या मिस्टरांना बघायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते आत्ता तुमच्यात तेवढी एनर्जी नाही आहे, आपण नंतर जाऊया, मी तुम्हाला डॉक्टरांना बोलते, आत्ता नाही हो तेवढी. तेव्हा अंजली ऐकायलाच तयार नसते, तिला चालता येत नसतं आणि तिचं सुरू झालेलं असतं. कारण राकेशची कंडिशन अशी असते की तो कोणत्याही क्षणी कसाही वागेल ह्याबद्दल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आणि नर्सला माहिती असतं. त्यामुळं एवढं सहजासहजी अंजलीला तिकडे घेऊन जाणं शक्य नाही हे नर्सला सुद्धा माहिती आहे. त्याच वेळेस इकडे डॉक्टर राकेशला चेक करायला आलेले असतात. राकेश त्यांच्याकडे पाहत असतो. तर इकडे डॉक्टर त्याला विचारतात मिस्टर राजेश कसं वाटतंय आता. आणि तो डॉक्टरांकडे एकटक पाहतच राहतो. तो विचारच करत नाही आहे की काय बोलतायत हे, काय होतंय. त्याला फक्त एवढंच माहिती असतं. आणि मग तो डॉक्टरांना एकच प्रश्न विचारतो, कोण राजेश, कोणाबद्दल बोलताय तुम्ही, मी इथे कसं आलो, मला जायचं आहे, असं म्हणत तो डॉक्टरांना बोलू लागतो. आणि मला जायचं आहे एवढाच त्याचा हट्ट सुरू होतो आणि तो तिथून निघायला लागलेला असतो. डॉक्टर आणि नर्स दोघंही त्याला सावरत असतात. पण राजेशला सावरणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. मग शेवटी त्याला ब्रेन स्ट्रोक येतो आणि तो पुन्हा जमिनीवर कोसळतो. डॉक्टर म्हणत असतात की ज्या गोष्टीची भीती होती तेच झालेलं आहे. आपल्याला यांच्या नातेवाईकांशी बोलावं लागणार आहे, त्यांना बोलावून घ्या. इकडे नर्स अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये तिच्या रूममध्ये येते. तेव्हा अंजली म्हणत असते की मला जायचं आहे, तुम्ही मला का जाऊ देत नाही आहे, मला जायचं होतं, असं अंजली म्हणत असते. तेव्हा वल्लरी आणि नर्स दोघीही तिला बेडवरती झोपवतात. वल्लरी म्हणते हो अंजू, मला कळतंय सगळं, तुझ्या मनात काय चालू आहे सगळं मला कळतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे ना तुझ्या बाबतीत कसं आहे माहिती आहे का, इथं नर्स ऐकत नाही आहे, कोणीच तुझं ऐकत नाही, तू एकदम साधी भोळी आहेस ना गं, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. हे वल्लरीनं आता नवीनच सुरू केलेलं असतं. मुद्दामच अंजलीला वाटेल ते भडकवायचं, बोलायचं, या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते की काय झालं. तेव्हा वल्लरी म्हणते हे बघ अंजू, मला फक्त एवढंच वाटतंय की बाळाच्या बाबतीतला डिसिजन तरी तुझा असला पाहिजे, त्याच्यावरती दुसरं कोणाचाही अधिकार असता कामा नये. तेव्हा अंजली म्हणते काय झालं. तर वल्लरी सांगत असते त्या दोघांना तू एवढं ठणकावून सांगितलेलं ना बाळाला भेटायला यायचं नाही, तरीही ते दोघं बाळाला भेटायला आलेच होते. तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरी आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि मामा खूप उदास झालेला असतो, अक्षरशः मामा रडत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरी आलेले आहेत. ते विचारतात काय झालं. तर माझी इकडे म्हणत असते की जाऊ दे, ती अंजुना सध्या वेड्यासारखीच वागते, तिचं म्हणणं मनावर घेऊ नकोस, असं मामाला सांगते.
त्यावेळेस अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि विचारतात काय झालं. तेव्हा अर्णव ईश्वरी विचारत आहेत त्याच वेळीच मामा तिथं आहे, हे सगळेजण पाहत आहेत. आणि मग मात्र अर्णव ईश्वरीला आजी म्हणते काय नाही रे, ते अंजूचं माहिती आहे ना तुला नेहमीचं. तेवढ्यात नर्स येते आणि अर्णव ईश्वरीला सांगू लागते की चला तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि अर्णव ईश्वरीला कळतच नाही की काय झालं. ते दोघंही आता तिकडे जाऊ लागतात. आणि त्याच वेळेस इकडे मामा म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण मला ना थोडंसं ते जाऊ. ईश्वरी म्हणते कसं आहे, तुम्ही शान आहात घराचे आणि असं जर तुम्ही शांत झाला तर कसं चालेल मामा. तेव्हा मामा म्हणतो हो बरोबर आहे, मलाही ना असं शांत शांत राहायला आवडत नाही ग. असं म्हणत मामा हसायला लागतो. इकडे वारंवार इकडे आकाशला फोन येत असतात आणि मामा मात्र पाहत असतो आणि आकाशला नम्रता बोलावत असते. आकाश फोन घेऊन बाजूला जातो. इकडे आजीच्याही लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी घडतंय. आणि इकडे सगळेजण म्हणतात की या दोघांना का बोलावून घेतलंय, म्हणून या दोघांकडे जाऊ लागतात. इकडे अंजली मात्र जोरजोरात अर्णव ईश्वरीला म्हणत असते की तुम्ही शेवटी तुमची मनमानी केलेलीच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं दूर राहायचं माझ्या बाळापासून, पण तुम्ही ऐकलेलं नाही. तुम्ही माझ्या बाळाच्या जवळपासच आलेला आहात आणि हे सगळं मुद्दामून केलंय. मला माहिती आहे, सोडणार नाही मी तुम्हाला, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा माझ्या बाळाच्या जवळ यायचं नाही. तेव्हा अर्णव ईश्वरी म्हणत असतात काय. तेव्हा ती म्हणते हो मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं ना, तरीही तुम्ही डॉक्टर आणि नर्सचे कपडे घालून आलात. माझ्या बाळाला बघितलं, बाळाला उचलून घेतलं. मी माझ्या बाळाच्या जवळही फिरकायचं नाही म्हणून सांगितलं होतं. वल्लरीला खूप आनंद झालेला असतो, कारण ठिणगी टाकून झालेली असते, दोघा बहीण भावंडांमध्ये भांडण झालेलं असतं आणि मोठा धमाका होणार आहे असं वल्लरीला वाटत असतं. तेव्हा अंजली जोरजोरात ओरडून बोलत असते. म्हणजे अंजलीला कळतच नाहीये की आपण काय करतोय. तेव्हा अर्णव म्हणतो काय म्हणजे ऐकून घेतोय ताई, म्हणून तुझं काय चाललंय नक्की. तू सांगतेस ना माझ्या भाचीला भेटायचं नाहीये मी. ठीक आहे, तर सांग आता. तू म्हणतेस ना ऐकतो तुझं. फक्त एक गोष्ट सांगायची, माझ्या डोक्यावर हात ठेवायचा, आईला डोळ्यांसमोर आणायचं आणि शपथ घ्यायची की तुझं आणि माझे नातं संपलंय. अर्णव भयानक चिडलेला असतो. अर्णव इतक्या वेळ अंजलीचं शांतपणे ऐकून घेत असतो, पण आता मात्र अर्णवचे पेशन्स संपलेले असतात आणि अंजलीवर तो ओरडतो. बोल ना, घे माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ, कारण तू माझ्या भाचीपासून मला लांब ठेवतेस. आणि कसं राहणार सांग ना, कारण जेव्हा आम्ही तिच्या जवळपास येईल, काल मिस इंदोरने अंगाई गीत गायलं तेव्हा ती रडायची थांबली. का माहितीये, कारण आम्ही दोघं तुझ्या जवळपास कंटिन्यू असायचो. आत्ताच्या काही दिवसांमध्ये फक्त वाद निर्माण झाले होते, कारण बाळाबद्दल आम्हालाही तेवढंच वाटतं. बाळ आमच्यासाठीही तेवढंच जवळच आहे आणि तू आम्हाला बाळापासून दूर ठेवतेस, हे शक्यच नाही. असं म्हणत दोघंही ओरडून बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आता अंजलीकडे कोणताच पर्याय राहत नाही. अर्णवने सांगितलेलं असतं की माझ्या डोक्यावर हात ठेव. तिचा हात घेतो, स्वतःच्या डोक्यावरती ठेवतो आणि घे शपथ, सांग आत्ताच्या आत्ता. असं म्हणत अर्णवने आता अंजलीला ओरडून बोलत असतो. आईला डोळ्यांसमोर आण, शपथ घे आणि सांग नक्की काय आहे तुझ्या डोक्यात. सांग, आपल्या दोघांचं नातं संपलंय. अंजलीवर तो ओरडायला सुरुवात करतो. अंजली मात्र पाहतच राहते, रडायला लागते, ओरडायला लागते आणि तिला ती गोष्ट सहनच होत नाही की नाही, म्हणजे ती शपथ घेऊ शकत नाही की तिच्यामध्ये आणि त्याचबरोबर अर्णवमध्ये कोणतं नातं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो कळलं, घेऊ शकलीस का तू शपथ. नाही घेऊ शकलीस म्हणून तुला सांगतोय. आणि त्याच वेळी अंजलीला राग येतो आणि अंजली अर्णवच्या कानाखाली मारते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, पाहत असतात. अर्णवलाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. अर्णवही तिच्याकडे पाहत राहतो. अंजली मात्र म्हणते की हो. आणि अर्णव म्हणतो खरंच मी खुश आहे ताई, कारण तू शपथ घेतली नाहीस, कारण तुला वाटलं नाही की शपथ घ्यावी, म्हणून मी खुश आहे. कारण तुलाही मान्य आहे की मी तुझा भाऊ आहे, मग तू का माझ्या भाचीला माझ्यापासून दूर करतेस. असं म्हणत अर्णव खुश झालेला असतो आणि बाळ मात्र जोरजोरात रडत असतं. आजी म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं, बंद करा ते सगळं. आणि मग ईश्वरी म्हणते की मला घेऊ द्या बाळाला. असं म्हणत ईश्वरी बाळाकडे जाते, बाळाला उचलून घेते आणि त्याचबरोबर बाळाला ज्या पद्धतीने ती घेते त्यावेळेस बाळ लगेच शांत होतं. आणि मग मात्र इकडे अंजली पाहतच राहते, कारण बाळ शांत झालेलं असतं. बाळाला घेऊन ईश्वरी अंजलीकडे येते आणि त्याचबरोबर अर्णवकडे येते. अर्णवने सुद्धा बाळाच्या गालाला हात लावलेला असतो. आणि मग मात्र सगळेजण पाहत राहतात. अंजली सुद्धा पाहत राहते की हे सगळं काय आहे, कारण बाळ तर शांत झालं. इतक्या वेळ आपण बाळाला शांत करत होतो
आणि तरीही बाळ शांत होत नव्हतं. आणि आता मात्र बाळ लगेच शांत झालेलं आहे. सगळेजण पाहत आहेत आणि फायनली अर्णवने आज त्या अंजलीची अक्कल ठिकाणावर आणलेली आहे. आणि काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र वल्लरीचा डाव फेल झालेला असतो. वल्लरी जी आहे ती चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की या सगळ्या गोष्टी काय घडलेल्या आहेत. आणि तरीही त्याच वेळी बाळ मात्र अर्णव ईश्वरीकडे पाहू लागतं. बाळ पण खुश झालेलं असतं. अर्णव म्हणतो, बघितलं ना, मी तुला हेच सांगत होतो. आत्ताही बघ, बाळ खुश झालेला आहे. असं इकडे अर्णव तिला बोलत असतो. सगळेजण पाहत असतात. वल्लरीचा डाव तिच्यावरच उधळला गेलेला असतो. अर्णव, ईश्वरी, अंजली एकत्र आलेले असतात. कारण आता अंजलीने बाळाला घेण्यापासून अर्णव ईश्वरीला अडवलेलं नसतं. जेव्हा त्याने सांगितलेलं असतं की हे नातं संपलंय म्हणून सांग, तर त्यावेळेस मात्र तिने नकार दिलेला असतो. आजीलाही खूप बरं वाटतं, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. अंजली मात्र आता छान असते आणि ती गप्प बसते. आता मात्र ती अडवू शकत नाही. त्यावेळेस मात्र आता लगेचच वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते, काय रे बाळा, आत्तापासून मामा मामीची बाजू घ्यायला लागलायस? तेव्हा मामा अंजलीच्या जवळ येतो आणि मामा म्हणू लागतो, अंजू, तुला माहिती आहे का, जसं आपल्या दोघांचं नातं आहे इतक्या दिवसापासूनचं, तसंच अर्णव आणि त्याच्या भाचीचं नातं आहे. त्या दोघांना तू वेगळं करू नकोस, असं मामा सांगतो. इकडे आकाशची वाट बघत नम्रता थांबलेली असते, कारण इन्स्पेक्शनसाठी लोक आलेली असतात. आणि नम्रताला वाटत असतं आता तरी आकाश सर येतील, आता तरी आकाश सर येतील. पण आकाश काही आलेला नसतो. त्यांना ती पाणी देते आणि त्यांना सगळ्यांना म्हणू लागते की मी तुम्हाला पण देऊ का, आकाश सर फाईल घेऊन येतच असतील, असं ती सांगते. आणि तेव्हा मात्र आता सगळं समोर येत असतं. ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच जबरदस्त अशा असतात. आणि मग इकडे हॉस्पिटलमध्ये अर्णव बाहेर येतो. अर्णवला कळलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे आणि काय झालेलं आहे. त्याच वेळी अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की बरोबर आहे, हे सगळं जे काय आहे ना ते असं होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि मग अर्णव म्हणत असतो, पण ताईला कळलं कसं हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे, असं अर्णव विचारू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, पण ही गोष्ट त्यांना कळण्यासारखी नव्हतीच. मग ईश्वरीच्या लक्षात येतं, ती कुंडी खाली पडलेली असते तेव्हा काय झालेलं आहे आणि गोंधळ काय झालेला आहे हे लक्षात येतं. आणि मग मात्र इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की फिकर नॉट सर, पुन्हा असं घडणार नाही याची खबरदारी मी नक्की घेईल आणि दाखवून देईल की मी काय करू शकते, असं ईश्वरीने आता अर्णवला शब्द दिलेला आहे. बिचारी नम्रता तिकडे वाट बघत बसलेली आहे की अजूनपर्यंत का आलेले नाहीत, आकाश सर अजूनपर्यंत का आलेले नाहीत, एवढंच चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव म्हणत असतात की आता काळजी करायची गरज नाही. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अंजली ही बाळाला घेऊन राजेशच्या रूममध्ये आलेली आहे आणि म्हणत असते की राजेश आपलं बाळ, आणि असं म्हणत ती बाळाला घेऊन आलेली असते. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि राजेश मात्र म्हणत असतो की कोण तुम्ही, काय झाले हे सगळं, असं तिला विचारू लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो की राकेश. तेव्हा मात्र तो म्हणतो, कोण राकेश आणि ते मला कोणी आणलंय, काय आहे हे सगळं, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं विचारलं जातं. तेव्हा मात्र आता राकेशची मेमरी गेलेली आहे हे लक्षात येतं आणि अंजली मात्र धक्का बसल्यासारखी पाहत राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.